नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपण जो गव्हाचा जो कुरड्या करताना जो कुच्चा उरतो ना, ते फेकून देतो. तर फेकून न देता त्याची अशी भन्नाट रेसिपी जर तुम्ही बघितली ना, तर एक नंबर रेसिपी होते. तुम्ही जर बघितली तर नक्कीच करून बघा ही, आणि टेस्टी पण खूप लागते. गव्हाच्या खारोड्या म्हणतात त्याला. तर आपण ते चीक काढून जो गहू उरलेला आहे ना, ते घेतलेत, आणि ओवा, बडीशोप, जिरे, कोथिंबीर, लसूण, लाल मिरची हे सगळं आहे ना वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. आणि पाण्याला उकळी आली ना, आता आम्ही कुरड्या केले ना त्याच पातेल्यात बनवणार आहे. तर पाणी गरम केलं, चवीपुरतं मीठ आणि तो सगळा मसाला टाकून घेतला, आणि कोथिंबीर टाकली वरून परत एकदा. आणि जो गव्हाचा कुच्चा उरला आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी ना जाड ज्वारी दळून टाकलेली आहे. तर कमीत कमी ना पावशर अशी वरून ज्वारी दळून टाकली. आता हे सगळं मिक्स करून आहे ना, पाण्याला पण आपल्याला एका साईडला उकळी आलेली आहे. तर छान असं ना आपण आहे ना त्याच्या खारोड्या बनवून घेणार आहोत. आणि हे आता मिश्रण आपण त्याच्यात टाकणार आहोत. सगळं मिक्स करून घ्यायचं पहिले. ज्वारीचं जे जाड दळलेलं पीठ आहे ते, आणि गव्हाचा जो कुच्चा असतो ना, तो पूर्ण हाताने असा मस्त मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून दोन्ही मिक्स झाली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे. आता ते त्याच्यात टाकून आपण आहे ना मस्त खिशी घेऊन घेऊ. खिशी घेतल्यावर ते एक थोडंसं 10-15 मिनिट शिजून द्यावं लागतं. लई वेळ शिजू नाही द्यावं लागत. शिजलं ना तर ते असं सुक्कं होतं, पिठासारखं नाही का, कोरडं होतं. आणि मग त्याच्या आपण कोरडं झालं ना, असं थापून जसे हे करतो ना आपण, कसे पापड करतो तसंच करावं लागतं. हे शिजलं का आपोआप कोरडं होतं. आणि मग हे ना कागदावर असं ओल्या हाताने ना थाप